कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जे करायला नको होतं ते केलंच ना शेवटी। चोरलात ना ध्वज, चोरला नाही मिळवलाय ध्वज। तुला काय वाटलं का आम्ही गप्प बसून राहू? आणि तुला तर तह म्हणजे तुझ्या मुलाची चूक वाटत होती ना, मग आता काय झालं? तुझ्या नाकावर टिचून ध्वज मिळवलाय आम्ही। मिळवला ध्वज। काय करणार त्याचं? माझं काहीच वाकडं करू शकत नाही। तहाचं सुद्धा कळलं। काय झालं? तो ध्वज पायपुसणं म्हणून वापरा आता, काहीच उपयोग नाहीये त्याचा। त्या ध्वजापेक्षाही खूप काहीतरी मोठं घडून गेलंय, मी घडवलंय। तुम्हाला कळलंही नाही आणि कळणारही नाही। वोट करायचा ना विरोचकाचा, करा, मारून टाका विरोचकाला। पण विरोचक हे नाव नाकारू शकत नाही तुम्ही। विरोचक अमर होता, अमर आहे आणि अमरच राहणार। माझा वध करा तुम्ही, पण विरोचक राहणार, तो परत येणार। कारण नेत्राच्या गर्भात आता विरोचक शिरलाय। आत्ताच्या आत्ता निघतो आणि तुला जी बडबड करायची ना ती कर, तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ। आम्हाला काहीच फरक पडत नाही आता, कळलं? बावळटच आहेस। मी काय केलंय ना ते कळण्या इतकी अक्कलच नाहीये तुला। एकदा सांगितलेलं कळत नाहीये तुला? आत्ताच्या आत्ता निघतो आणि तुला जी स्वप्न बघायची आहेत ना ती बघ। पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा वध लवकरच होणार आहे, नेत्राच्या हातून, कळलं? आत्या, हिला इथून बाहेर काढा लगेच। चल। काय झालं? मित्र, तू का आलीयस इथे? तू रूम मध्ये आराम करत होतीस ना? साहेब, मी रात्री झोपते, आता दिवसा नको। पण सांगा ना काय झालंय? विरोचक का आला होता आणि काय म्हणत होता? त्याला माहिती आहे ना ध्वज आपल्याकडे, मग आता परत का आला होता? आणि काय म्हणाला तो? विरोचक माझ्या गर्भात शिरलाय? नाही, त्याला पराभव डोळ्यांसमोर दिसतोय ना, म्हणून काहीही बरळतोय तो। हा, तू विरोचकाकडे लक्ष नको देऊस, तू काही बडबडतोय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।